नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी DVT कडून जी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे, तसेच 772 पदांकरिता सरळ सेवा पदभरतीद्वारे इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स करिता तसेच इतर काही C आणि D पदाकरिता या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। या दोन्ही पदांच्या जाहिरातीनुसार तुमच्या परीक्षा पार पडल्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं झालं, तसंच निकाल देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो, 772 पदाकरिता इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे निकाल अजून पेंडिंगमध्ये आहेत। या सर्व बाबी लक्षात घेता विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात नियुक्तीचे आदेश देखील कोर्टने 1457 ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदाकरिता राखून ठेवलेले आहे। या सर्व पदांचे निकाल आपण एकत्रित काय आढावा, काय अपडेट आलेली आहे या पदभरती संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पहा, काल जे काही पुण्यामध्ये आंदोलन घडलं, त्या आंदोलनाच्या वेळेस इंजिनियर असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी आपण पाहिलं, DVTने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2/2022 निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम जाहिरात मागील 7 महिन्यापासून रखडली आहे। बेरोजगार युवकांचे आणि युवतींचे मनोबल खचत चालले आहे। कृपया करून तातडीने पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती इंजिनियर असोसिएशनचे काही ऑफिशियल अपडेट आहेत त्यांच्या मार्फत या ठिकाणी हे विनंती करण्यात आलेली आहे। यामध्ये ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करून सांगण्यात आलेलं आहे। मंत्री MP लोढा यांच्या मार्फत यांना निवेदन देण्यात आलेले आहे। तसंच बळीराम डोळे सर यांच्याकडून देखील या ठिकाणी टॅग करण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, पहा, MP लोढा हे मंत्री आहेत महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्फत कौशल्य विकास आणि औद्योगिकता मंत्रालय चे मंत्री आहेत हे। सो त्यांना टॅग करण्यात आलेला आहे। लवकरच या संदर्भात काही अपडेट येण्याचे चान्सेस आहेत। तसंच विद्यार्थी मित्रांनो, पहा, नेक्स्ट जे आहे ते या ठिकाणी मागणीपत्र किंवा विनंती करण्यात आलेली आहे। न्याय द्या महोदय, DVT जाहिरात क्रमांक 2/2022 निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम पदभरती गेल्या 17 महिन्यापासून विनाकारण रखडली आहे। संबंधित विभागास वारंवार भेटी देऊन पण आम्हाला न्याय मिळत नाही, तरी आपण लक्ष घालून लवकरात लवकर कागदपत्रे पडताळणीचा अंतिम निकाल व नियुक्त्या द्याव्यात ही नम्र विनंती। सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं निवेदन देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, पहा, कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर त्या गोष्टीचा पाठपुरावा करणे हे आवश्यक असणार आहे। ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा कराल त्यावेळेस आपण जी काही आपल्याला साध्य करायची आहे गोष्ट ती आपण मिळवू शकतो। ठीक आहे। सो आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला जे काही स्थानिक पातळीवरती आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडे निवेदन देण्याची गरज आहे। आणि हे जर होत नसेल तर आपल्याला आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, टॅब आहे, त्यावरती ट्विटरद्वारे आत्ताचं सध्याचं Xद्वारे तुम्हाला काय करायचं आहे, एक ट्विट करायचं आहे मंत्री प्रभात लोढा यांचे टॅग करून। तसंच जे काही आपले महाराष्ट्राचे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, तसंच विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना देखील या ठिकाणी टॅग करायचं आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात लवकरात लवकर नियुक्तीचे आदेश देण्यात यावे म्हणून। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आलेली आहे। अपडेट आपल्याला ही म्हणता येणार नाही, आपण या भरती प्रक्रियेचा पाठपुरावा करत आहोत। ठीक आहे। सो लवकरात लवकर त्या संदर्भात मंत्री महोदय किंवा जे काही DVTचे कडून अधिकारीकडून अपडेट लवकरात लवकर येईल अशी आपण या ठिकाणी आशा बाळगूयात। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला लाईक करायचं आहे। कमेंट्स, तुमच्या काही अभिक्रिया किंवा प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट्सद्वारे नक्की या ठिकाणी कमेंट्स करून सांगायचं आहे। ओके। सो ज्या काही अपडेट येत आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।